वळूया पुढच्या बातमीकडे। आगामी लोकसभा निवडणुकांच्या तारखा या कधीही जाहीर होतील, पण अशातच एका मतदारसंघाची सुद्धा चांगलीच चर्चा रंगलेली आहे। खासदार सुजय विखे पाटील विरुद्ध आमदार निलेश लंके असा सामना रंगण्याची शक्यता आहे, कारण लोकसभेच्या पार्श्वभूमीवर अहमदनगरमध्ये दोन्ही गटाकडून सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येते। विशेष म्हणजे या दोन्ही कार्यक्रमात निलेश लंकेंच्या पत्नी देखील सक्रिय होताना दिसत आहेत। तसंच खासदार सुजय विखे यांची पत्नी धनश्री विखे देखील प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन महिला वर्गाला जोडण्याचा प्रयत्न करत आहेत। तर दुसरीकडे आमदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके या देखील शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून प्रत्येक विधानसभा क्षेत्र पिंजून काढत आहेत। आताच आम्ही कार्यक्रमाला फिरतो असं नाही, कारण 1.5 वर्षापासून पूर्ण मतदारसंघात पूर्ण प्रत्येक गावात वस्तीवर कार्यक्रमाला आम्ही प्रत्येकाच्या सुख दुःखात असतो आणि नागरिकांचा अतिशय उत्स्फूर्तपणे प्रतिसाद आहे। कारण उमेदवारी अजून काही ठरलेली नाही किंवा आमदार साहेबांना देतील असं मला काही सांगता येत नाही, पण पक्ष श्रेष्ठ जो निर्णय घेतील तो निर्णयावर मग आम्ही ठाम राहणार आहोत। लोकांच्या भावना येतात का तुम्ही खासदारकी लढावी म्हणून। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।